नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओमध्ये। आता बघा, आपण शेतामध्ये बसलेलो आहे आणि आपलं गव्हाचं शेत आहे मित्रांनो। आता गव्हासाठी गहू पेरायचं आहे याच्यामध्ये, तरी भिजायचं झालेलं आहे आपलं। आता चला म्हटलं आज एक व्हिडिओ टाकून द्या। तर मित्रांनो, आता 2-3 दिवसाला गहू पेरून देऊ याच्यामध्ये। आणि हे बघा, हे आपल्या शेतामधील पराठीमध्ये आपण मिरच्या लावलेल्या होत्या। हे बघू शकता तुम्ही कशा मिरच्या निघल्या मस्त त्याला। म्हणजे कसं आहे, थोडंफार जर माळव लावलं तर ते वायाला जात नाही। जवळपास तुम्हाला सांगतो, आता सरकीच्या बरोबर लावली ती, ज्यावेळेस आपण सरकी लावली का त्यावेळेस तेव्हापासून हे झाडं लावली होती मिरच्याची। हे बघा, तेवढंच नाही मिरच्या, तर ह्या पिशवीमध्ये पण आहे। जवळपास 1 किलो मिरची निघली बघा। तिसऱ्या दिवशी 1 किलो मिरची निघते। 10-12 झाडं राहिलीत। 100 झाडं लावलीत आपण। 100 झाडामधून फक्त 10-11 झाडं राहिलेली असतील, तरी पण त्याला पाणी नाही, काही नाही मित्रांनो, आणि खत नाही, औषध नाही, काहीच नाही। तरी पण तिसऱ्या दिवशी 1 किलो मिरची त्याला निघते। म्हणजे लगे ऑर्गॅनिक आहे। ऑर्गॅनिक म्हणजे त्याला शेणखत पण नाही, सांगायचं म्हणजे शेणखत नाही, कुठलं फवारणी नाही, काहीच नाही, तरी पण मिरच्या खूप छान निघत आहेत। बघा तुम्ही, हे असे मिरची आहेत, खायला पण एकदम चविष्ट आहे मित्रांनो। विषय असा झाला की पाण्याची कमतरता असल्यामुळं आपल्याला काही भाजीपाला माळव करता येत नाही। नाहीतर मित्रांनो, भाजीपाल्याचं इतकं चांगलं आहे, म्हणजे व्यवसाय। पाणी जर असलं ना, तर नुसतं 10 गुंठ्यामध्ये 10 गुंठे जर तुम्हाला जर 1 एकर जमीन असली, 40 गुंठे, 10 एकर जर तुम्ही वेगवेगळे जर त्याच्यामध्ये भाजीपाले घेतले, तर रोजचं मला तर वाटतं 1000 रुपये कुठंच जाणार नाही। रोजचे 1000 रुपये कमवू शकता तुम्ही। 1000 मी सहजासहजी कमी सांगितलेले आहेत, याच्यापेक्षा जास्त पण कमवू शकताय। कारण की भाजीपाला आज जी रोजची लागणारी गरज आहे आपल्याला, जे खायचं आहे भाजीपाला हा प्रत्येकाला रोज लागतोय। मिरची रोज लागते, प्रत्येक भाजीपाला लागतो। त्याच्यामुळं आता आपल्याकडं पाणी कमतरता असल्यामुळं आपण तर काही करू शकत नाही। पण असे काही शेतकरी बांधव आहेत, त्यांच्याकडं पाणी आहे, त्यांच्यासाठी आपण थोडं सांगावं म्हटलं। तर असं काही नाही मित्रांनो, तुम्ही तिसऱ्या दिवशी फवारणी करा, अशा प्रकारचं तर मला काही वाटत नाही। पण भाजीपाल्यामध्ये खूप काही बरेच शेतकरी मित्र चांगल्या प्रकारे सुधारलेले आहेत। कारण की कापसापेक्षा आणि सोयाबीनपेक्षा याच्यापेक्षा तो भाव भले 2 रुपयानं कमी येऊ द्या, पण नगद पैसा आहे, त्याला जास्त वेळ थांबायची गरज नाही। आणि विषय म्हणजे असा आहे मित्रांनो, की भाव 1-2 रुपयानं कमी जास्त होतील, पण डायरेक्ट 1000-500 रुपयानं कमी जास्त होणार नाही। आणि तुम्हाला जास्त कालावधी तो माळ जास्त सांभाळण्याची गरज नाही। जसं आपण कापूस सांभाळतो, सोयाबीन सांभाळतो, कापसाला आज भाव येईल, उद्या भाव येईल असं म्हणता आपल्याला मे जातो आणि जून जवळपास येतो, पावसाळा येतो, तरी पण आपली आशा कमी होत नाही। तसं हे नाही मित्रांनो, याचा नगद पैसा आहे तुम्हाला। आज तुम्ही मार्केटमध्ये गेले की आज तुम्हाला 5 मिनिटात लगेच तुमचं विकलं। आणि असं नाही की तुम्ही स्वतः पण सेल्फ सर्व्हिस देऊ शकता, स्वतः पण माळव विकू शकता तुमच्या गावामध्ये। आता आमच्या गावामध्ये बाहेरगावचे लोक येऊन माळव विकतात, शेतकरी।
कारण की आमच्या गावामध्ये माळ्याचं प्रमाण कमी आहे, पाण्याचं प्रमाण कमी आहे, त्याच्यामुळे माळ्याकडे लक्ष देत नाही कोणी. आणि प्रत्येक शेतकऱ्यानं जर चांगल्या प्रकारे जर दुग्ध व्यवसाय जर केला मित्रांनो, तर शेतकऱ्याला एवढं परेशानी द्यायची गरज पडणार नाही. तुम्ही म्हणसाना तू आम्हाला माहिती सांगायला लागला, पण तू माझ्याकडं काय मित्रांनो, मी पाण्यामुळं कमी, ते म्हणतात ना, चेने असले तर दात नाही, दात असले तर चेने नाही, तशा प्रकारची गोष्ट झाली माझी. कारण मला पूर्ण नॉलेज आहे, पण प्रश्न म्हणजे पाण्याचा आहे. आणि पाणी नसलं तर काहीच होऊ शकत नाही शेतीमध्ये, तुम्हाला पण माहिती. विषय असा आहे मित्रांनो, तुमच्याकडे जर थोडंफार पाणी असेल तर तुम्ही 100% भाजीपाला करू शकता, तुमच्या ऐपतीनुसार करू शकता. 10 गुंठे जरी केला तर 200-300 रुपये तुमचं कुठंच जाणार नाही. 10 गुंठ्यामध्ये पण मिरची करू शकता, बाकीचे कोणताही म्हणजे भाजीपाला करू शकता तुम्ही. मेथीची भाजी करू शकता, कोथिंबीर करू शकता. कोथिंबीरची यशोग आतापर्यंत सोशल मीडियावरती आहे की एका शेतकऱ्यानं कोथिंबीरीचे 12 लाख रुपये केले म्हणून. पण शेतकरी परेशानी दे हे कोणीच मीडियावरती दाखवत नाही. फक्त दाखवत एका शेतकऱ्यानं एका दिवसात कोथिंबीरीचे 12 लाख रुपये घेतले म्हणून, समजा उत्पन्न घेतलं तेवढं, असं दाखवतात. आणि स्वाभाविकता आहे, लक असती. भाजीपाल्यामध्ये कसं आहे, कमी जास्त भाव होतात, पण रोजचं रुटीनचं चांगल्या प्रकारे आहे. बघू भविष्यामध्ये जर आपलं पाण्याचं जर नियोजन झालं तर आपण तर करणारच आहोत. पण एक तुम्हाला सल्ला देऊन राहिलो मी की तुम्ही बाबा शेतकरी बांधव, तुमच्याकडं जर नियोजन असलं पाण्याचं आणि करायसारखे असले तर चांगला व्यवसाय म्हणता येईल त्याला, बिझनेस नाही म्हणणार, पण रोजचं आपलं जे आहे हे तुमचं रोजीरोटी